मी म्हणालो, तुम्ही या, तोपर्यंत मी येथे बसतो. त्या कपडे चेंज करायला गेल्या. मी शांत आणि आतुरतेने पुढं काय करू याचा विचार करत होतो. मला वाटायला लागले होते की त्यांना सांगून टाकावं की मला तुमच्या सोबत झोपायचे आहे. पण माझी ही इच्छा पूर्ण करतील असे मला वाटायचे नाही. आणि आईबाबाला जर माहीत झालं तर माझं काय होईल ह्याचा विचार करून मी शांत बसलो. कदाचित अर्ध्या तासानंतर काकू कपडे चेंज करून आल्या. काकू चक्क नाईटी घालून आल्या होत्या. मी बघतच राहिलो. डोकं भयान गरम झाले होते. काकूनी माझ्याकडे क्षणभर पाहिले आणि म्हणाल्या, "अरे, मला झोप येत नाही बघ जड कपड्यांनी." मी म्हणालो, "हो काकू." आम्ही दोघं पण गप्पा मारत बसलो. कॉलेजच्या, शेजारच्या आमच्या दोघांच्या गप्पा खूप रंगल्या होत्या. तेवढ्यात काकूला फोन आला. समोरून काका बोलत असावे. पुढील 2 मिनिटांमध्ये काकू रडू लागल्या होत्या. कारण मला पण माहीत नव्हते. मी शांतपणे काकूकडे पाहत होतो आणि नंतर मोठा आवाज केल्यानंतर मी ऐकले की काका काकूला शिव्या देत आहे. मला समजले काकू का रडत होत्या ते. काकूनी फोन कट केला आणि बंद करून ठेवला. मला खूप कसं तरी वाटत होतं. एवढ्या हसत खेळत राहणाऱ्या काकूचं आयुष्य एवढं खडतर आणि वाईट अवस्थेत असेल कधी वाटलं नव्हतं. काकू येऊन शेजारच्या खुर्चीवर बसल्या. मी त्यांच्याकडे बघत होतो. त्या रडत होत्या. रडताना त्यांना दम लागत होता. म्हणून मी स्वयंपाकघरात गेलो आणि त्यांच्यासाठी पाणी आणले आणि त्यांना म्हणलं, "अहो का रडत आहात काकू तुम्ही? अहो पाणी प्या आणि शांत व्हा थोडं." त्यावर त्यांनी पाणी घेतलं आणि शांत झाल्यात थोडं. मला काकूबद्दल वाईट तर वाटतच होते, परंतु माझ्यामधली कामवासना अधिक होती. मी काकूला म्हणलं, "मी तुमचे डोके दाबतो, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल." त्यावर त्या म्हणाल्या, "अरे, खूप बरं होईल रे." मी डोकं दाबायला सुरू केले आणि काकू म्हणाल्या, "अरे, 11 वाजले. आपल्याला झोपावे लागेल. खूप रात्र झाली. तू पण थकला असशील." काकू म्हणाल्या, "मी खाली झोपते, तू वरती झोप पलंगावर." मी म्हणालो, "अहो, त्याची काहीच गरज नाही. तुम्ही वरती झोपा आणि मी खाली झोपतो." काकू म्हणाल्या, "अरे, आपण मित्र आहोत आणि मी तुझ्यापासून मोठी आहे, तर तू माझं ऐकायचं." म्हणून मी काकूला म्हणालो, "मी लहान आहे, तर तुम्ही माझं ऐका." आम्ही दोघेही एकामेकाचं ऐकायला तयार नव्हतो. मग काकू डायरेक्ट म्हणाल्या, "आपण एक करू. दोघं पण वरती झोपू. मग तर झालं." मी म्हणालो, "अहो काकू, कसं जमल?" काकू म्हणाल्या, "का नाही जमणार? तू डाव्या बाजूला झोप, मी उजवीकडून झोपते." ठरल्याप्रमाणे आम्ही दोघेही एकाच पलंगावर पडलो होतो आणि आता माझे मन धकधक करत होते. काकू अजूनसुद्धा रडत होत्या. कळत नकळत मी लहान लेकराला जसं थापडतात तसं काकूला देखील थापडायला लागलो. मी काकूला म्हणत होतो, "अहो, तुम्ही रडू नका. एवढं विचार करणं बरोबर नाही." आणि थापटत होतो. मी काकूला थापडताना काकूचे स्तन माझ्या हाताला लागत होते आणि पहिल्यांदा मी त्यांना स्पर्श देखील केला होता. ते खूप नरम आणि मोठे होते. अगदी माझ्या मित्राने दाखवलेल्या पोर्नमधील त्या बायकापेक्षाही मोठे. आणि काकूवरती तोंड करून झोपल्यामुळे ते स्पष्टपणे त्या नाईटीमधून दिसत होते.
मी काकूला म्हणालो, तुम्ही आता शांत झोपा. काही वाटलं तरी मला उठवा. एवढ्यानंतर काकू मला गुड नाईट म्हणाल्या आणि झोपायला लागल्या. माझ्या डोक्यातून काकूचं आकर्षण काही कमी होत नव्हतं. गरमीचे दिवस होते आणि काकूंनी पांघरून काही घेतले नव्हते. त्या शांतपणे झोपल्या होत्या. त्यांनी माझ्याकडे पाठ केली होती आणि मी त्यांच्याकडे तोंड. रात्रीचे 12:34 झाले होते आणि काकू काळ्या कलरच्या नाईटीमध्ये खूप हॉट आणि आकर्षक दिसत होत्या. आता मात्र माझ्या मनावरचा ताबा सुटत होता. म्हणून मी काकूच्या नाईटी हळूहळू वरती करायला सुरुवात केली. तेवढ्यात काकूंनी माझ्याकडे तोंड केले. काकू गाढ झोपेत होत्या. आता शांत रात्रीचे वातावरण आणि त्यात थोडा उजेड. काकूचे आकर्षक स्तन पाहायला आणि दाबायलाही खूप चांगली वेळ होती. मी काकूच्या आणखी जवळ गेलो आणि पाहिले. काकू एका अंगावर माझ्याकडे तोंड करून झोपल्यामुळे त्यांचे ते स्तन लटकलेले दिसत होते. 1 वाजले होते आणि मी काकूच्या नाईटीच्या गुंड्या कशा उघडायच्या त्याचा विचार करत होतो. तेवढ्यामध्ये काकूनी झोपेत असताना माझ्या अंगावर त्यांचा डावा पाय टाकला आणि माझ्या थोडं जवळ आल्या. मला आता चांगलीच संधी भेटली होती म्हणून मी अजून काकूच्या जवळ गेलो आणि त्यांच्या नाईटीची पहिली गुंडी उघडली. हळूहळू दुसरी, मग तिसरी असं करत मी त्या 7 गुंड्या उघडल्या आणि नाईटीचा कपडा उघडल्यावर मला ज्याची वाट बघितली होती ते 2 सुडौल आणि आकर्षक स्तन मी खूप जवळून पाहत होतो. मी त्यांना हळूच एका बोटाने त्यांना स्पर्श केला. एवढे गोरे-गोरे, त्यावर ते काळे आणि लालसर रंगाचे स्तनाग्र. कोणत्याही पुरुषाला वेड लावायला खूप होते. मी काकूचे आता दोन्ही स्तन उघडे केले होते आणि त्यांना बघून हात फिरवत होतो. माझं हत्यार खूप कडक आणि टाईट झाले होते. मला काय करावे म्हणून समजत नव्हते. मी त्या स्तनापाशी माझे तोंड नेले आणि माझ्या कोरड्या पडलेल्या ओठांनी मी काकूच्या स्तनाला चुंबन घेतले आणि जिभेने थोडे चाटले. हळूच मी ते स्तनाग्र माझ्या तोंडात घेतले आणि त्यांना जिभेने चाटू लागलो, पिऊ लागलो. दोन्ही स्तन मी आता दाबत होतो आणि पीत होतो.